नमस्कार शेतकरी मित्रांनो. अखेर सर्व शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागलेली आहे. खूप जणांनी धूळ पेरणी केलेली आहे. खूप जणांनी मान्सूनपूर्व पावसावर पेरणी केलेली आहे आणि आता त्यांना पावसाची खूप गरज आहे. आणि ESMWF मॉडेलनुसार पुढील 4 ते 5 दिवसात पावसाची परिस्थिती कशी आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. कारण रोज हवामानाचा अंदाज बदलतो, वेळेनुसार अंदाज बदलत असतो, ढगांची स्थिती बदलत असते. आणि शेतकरी मित्रांनो, या आठवड्यामध्ये पुढे पुढे जसे वातावरणात बदल होईल तसा सकारात्मक बदल दिसायला सुरुवात होत आहे. आपण पाहूयात की 15 तारखेचा हवामान अंदाज नेमका कुठे पाऊस 15 तारखेला पडू शकतो. 15 तारखेला संध्याकाळी 6 वाजता नागपूर, अमरावती, त्याच्यानंतर पुणे, मुंबईचा दक्षिणेकडील भाग, सातारा, वडूज, त्याचबरोबर आठवड्याचा भाग जर पाहायला गेला तर इकडे नांदेड, नागपूर, हिंगणघाट, भंडारा या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता दाखवली गेली आहे. ढगाळ वातावरण संध्याकाळी 6 नंतर वातावरणात बदल दिसायला सुरुवात होऊ शकते. 16 तारखेला जर आपण पाहिलं तर पूर्णतः कोरडा भाग दिसतोय. दिवसभरासाठी संध्याकाळच्या वेळेस थोडंसं वातावरण बदलताना दिसेल. पुन्हा एकदा अमरावती, नागपूर, चंद्रपूर या ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. पुढील 2 ते 4 दिवसात हवामान कोरडं राहण्याची दाट शक्यता आहे. फक्त संध्याकाळच्या वेळेस हवामानात बदल दिसायला सुरुवात होऊ शकते. 17 तारखेचा जर हवामान अंदाज आपण पाहिला तर 17 तारखेलाही संध्याकाळीच्या वेळेस हवामानात बदल दिसतोय. तुम्ही पाहू शकता, जे हे निळा कलर आहे तो आभाळाचा आहे, पावसाचा आहे, परंतु मोठा पाऊस नाही. हलका ते मध्यम पावसाची शक्यता ही 17 तारखेला दाखवली आहे. नंदुरबार, त्याचबरोबर दक्षिणेकडला जर भाग पाहिला पावसाची स्थिती ही खूपच भयावह दिसत आहे. अमरावती, नागपूर या ठिकाणी, परत चंद्रपूरचा उत्तरेकडील भाग, या भागामध्ये चांगल्या पावसाची शक्यता ही 17 तारखेला दिसते. नागपूरमध्ये नागपूर, भंडारा या ठिकाणी 17 तारखेला 2 ते 5 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. तर भंडारा 8 ते 9 मिलीमीटर पावसाची विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे चांगला पाऊस नागपूर असो, भंडारा असो या ठिकाणी दाखवला गेला आहे. अमरावतीचा उत्तरेकडील भाग हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर नाशिक,
पुणे, मुंबई, नंदुरबार, जळगाव या ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तर सांगलीच्या दक्षिणेकडील भागात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता. हा पाहिला आपण 17 तारीख. आता 18 तारखेचा जर अंदाज पाहिला तर 18 तारखेला सकाळच्या वेळेस निरभ्र वातावरण आहे, परंतु संध्याकाळच्या वेळेस जरा वातावरणात बदल दिसतोय. जळगाव, अमरावती, जालना या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे, परंतु सोलापूर, लातूर, बीड, नांदेड हे भाग 18 तारखेपर्यंत कोरड्या स्वरूपाचे दिसत आहेत. 19 तारखेचा जर अंदाज आपण पाहिला तर संध्याकाळच्या वेळेस 19 तारखेला नाशिक, मुंबई या ठिकाणी, पुणे, रायगड, सांगली या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. आभाळ भरून आलेलं दिसेल. त्याचबरोबर नागपूर, विदर्भाकडील नागपूर मध्ये चांगल्या पावसाची शक्यता ही 19 तारखेला 8 मिलीमीटर पावसाची शक्यता ECMWF मॉडेलनुसार दाखवली गेली आहे. त्यामुळं या मॉडेलचा अंदाज हा तसा बराच असतो. त्यामुळं याच मॉडेलचा अंदाजानुसार आपण हवामानाचा अंदाज देण्याचा प्रयत्न करत आहोत, कारण या मॉडेलचे जास्तीत जास्त परिणाम चांगले आहेत, रिझल्ट चांगला आहे. ECMWF मॉडेल एक सकारात्मक मॉडेल आहे. मराठवाड्याचा भाग पूर्ण कोरडा दाखवला गेला आहे 19 तारखेला. तर 20 तारखेला जर पाहिलं, 20 तारखेला संध्याकाळच्या वेळेस 6च्या नंतर पुन्हा एकदा वातावरणात चांगला बदल. मुंबई असो, पुणे असो, नाशिक असो, नंदुरबार असो, जालना असो, नांदेड असो, त्याचबरोबर नागपूर, चंद्रपूर, अमरावती या ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळं 20 तारखेपासून राज्यातील वातावरणात मोठा बदल दिसायला सुरुवात होणार आहे. नागपूर, चंद्रपूर, नांदेड, अमरावती, जालना, त्याचबरोबर सोलापूर, लातूर, बीड, परभणी, बार्शी, धाराशिव या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाला सुरुवात होऊ शकते. परत पंढरपूर, अकलूज या ठिकाणीही पावसाला सुरुवात 20 तारखेच्या संध्याकाळपासून होऊ शकते. त्यामुळं खूप दिवसापासूनची पावसाची जी प्रतीक्षा शेतकऱ्यांची ती 20 तारखेच्या नंतर दिसायला सुरुवात होईल, कारण त्या दिवशीपासूनच पावसामध्ये बदल व्हायला दिसेल. वातावरणातही बदल त्याच दिवशीपासून दिसायला सुरुवात होऊ शकतो. 21 तारखेचा जर रिझल्ट पाहिला आपण तर परत एकदा वातावरणात बदल ज्याप्रमाणे 20 तारखेला झाला त्याचप्रमाणे 20 तारखेच्या नंतर 21 तारखेलाही चांगल्या पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये चंद्रपूर, नागपूर, अमरावती, सोलापूर, धाराशिव, नांदेड, जालना, लातूर, परभणी, बार्शी, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बारामती, सातारा, पुणे म्हणजे 21 आणि 22च्या संध्याकाळपासून आणि 21 तारखेच्या 5 ते 6 वाजता संध्याकाळी चांगल्या पावसाला सुरुवात महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना होऊ शकते. कारण सर्वदूर पाऊस हा जर पाहायला गेला तर 21 तारखेपासून या मॉडेलनुसार दाखवत आहे. त्यामुळं 20 तारखेच्या नंतर आणि 21 तारखेपर्यंत चांगला पाऊस शेतकऱ्यांना पेरणीयोग्य पडण्याची शक्यता या मॉडेलने दाखवलेली आहे. त्यामुळं पुढील 4 ते 5 दिवसात जरी पाऊस नाही पडला तरी पुढील काही दिवसामध्ये म्हणजे 20 तारखेच्या नंतर चांगल्या पावसाची
अपेक्षा शेतकऱ्यांना आहे तसा पाऊस 20च्या नंतर पडू शकतो या मॉडेलच्या माध्यमातून दाखवले गेले. त्यामुळे आपल्याला कमीत कमी 20 तारखेपर्यंत तर पावसाच्या प्रतीक्षेत राहावं लागेल. धन्यवाद. यामध्ये जर अजून मॉडेलमध्ये काही बदल झाला तर निश्चित जसं वातावरण बदलेल त्या वातावरणानुसार आपण अंदाज घेत जाऊ. अंदाजामध्ये जसे जसे बदल होतील त्या पद्धतीनं व्हिडिओ येत राहतील आणि ECMWF या मॉडेलचा अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतला, जेणेकरून एक शेतकऱ्यांना महत्त्वाचं सहकार्य होईल की जेणेकरून मॉडेलच्या माध्यमातून सॅटेलाईटच्या माध्यमातून आपल्याला हा व्हिडिओ पाहता येईल आणि सॅटेलाईटच्या माध्यमातून खरा पाऊस कधी येऊ शकतो, ढगांची गर्दी कधी होऊ शकते, पेरणीयोग्य पाऊस कधी येऊ शकतो या माध्यमातून मॉडेलने हा अंदाज दिला आणि आपण हा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.